बंदर खात्याच्या संदर्भात काही चांगल्या सूचना आमच्या केसरकर साहेबांनी विजयदुर्गच्या संदर्भात आपण केलेलं की तिथे शिपयार्ड आपण तयार करावं। केसरकर साहेबांना सांगेन की आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा शिपयार्ड देशातला तिथे येतोय, 1000 एकरपेक्षाही मोठा आहे। त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशाच पद्धतीचा शिपयार्ड तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लँड ॲक्विजिशन आम्ही सुरू केलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तमिळनाडूपेक्षाही मोठा शिपयार्ड यावा। त्यासाठी कोकणातचे 3 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत। लवकरच त्या बाबतीमध्ये अधिकृत घोषणा आपण करू। विजयदुर्ग संदर्भात जी काय 3000 एकरची जी काय जमीन त्या बंदर खात्याच्या म्हणजे बंदर बांधण्यासाठी घेतली होती, अध्यक्ष महोदय, ती आमचे वडील जेव्हा बंदर मंत्री होते या तेव्हापासून ते काम सुरू आहे। पण आता केसरकर साहेब त्या बाबतीमध्ये आपण अतिशय सकारात्मक पाऊल टाकतोय। 2 मोठ्या कंपन्या म्हणजे एक तो हुंडईचा प्रस्ताव आलेला आहे, दुसरा ॲक्युरेट नावाची कंपनीचा प्रस्ताव आलेला आहे। त्या दोन्ही कंपन्याची बोलणं आमचं अंतिम टप्प्यावर झालेलं आहे। एकदा ते झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, ह्या विजयदुर्ग असो आणि किंवा शिपयार्ड असो, या दोन्ही बाबतीमध्ये महाराष्ट्र, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जहाज बांधणी जहाज दुरुस्तीमध्ये अध्यक्ष महोदय आपलं महाराष्ट्र हे देशामध्ये अग्रक्रमांक राज्य असेल एवढा मी विश्वास आपल्याला या निमित्ताने मी देणार आहे अध्यक्ष महोदय।